या होर्डिंगच्या कंत्राटातून लाडका कंत्राटदार योजना राबवण्याचा प्रयत्न झाल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता। भाजपनं मात्र असं कोणतंच कंत्राट दिलं नसल्याचा दावा केला। मुंबईतल्या कोस्टल रोडवर होर्डिंग्स उभारण्याच्या चर्चावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महायुती सरकारमध्ये आरोपांचा शिमगा सुरू झालाय। कोस्टल रोडवर कोणतंही होर्डिंग लावलं जाणार नाही अशी ग्वाही तत्कालीन पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली होती। पण महायुती सरकारनं आता कोस्टल रोडवर 4 ते 5 ठिकाणी भले मोठे होर्डिंग्स उभारण्याचा प्रस्ताव दिल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। हाजी अली, अमरसन्स पार्क, ब्रिज कॅन्डी या भागात होर्डिंगचा प्रस्ताव असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। या संदर्भात महापालिका आयुक्तांना त्यांनी एक पत्रही लिहिलंय। कालच मी कोस्टल रोडच्या होर्डिंग बद्दल लिहिलेलं आहे आणि हेच सांगितलेलं आहे की कोस्टल रोडवर जेव्हा आम्ही कोस्टल रोडचं स्वप्न बघितलं आणि पूर्ण काम करायचं सुरू केलं तेव्हा कुठेही होर्डिंग एक सुद्धा येणार नव्हतं। हे जे होर्डिंग जे आमच्या कानावर आले प्रस्तावित आहे ते साधारणपणे अमरसन्स गार्डन आणि हाजी अलीचा जो इंटरसेक्शन आहे तिथे असणार आहे। त्याला आम्ही विरोध दर्शवलेला आणि आम्ही सांगितले की स्थानिक लोकप्रतिनिधी एका ठिकाणी भाजपचे आहेत, एका ठिकाणी मी आहे, मग आमचे खासदार आहेत अरविंद सावंत साहेब, आम्हाला विचारण्यात यावं, तिकडचे स्थानिक जे ALMs आहेत, रहिवासी आहेत त्यांना विचारण्यात यावं आणि असं कुठचंही कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका असा प्रस्ताव येऊ नाही। आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप भाजपनं फेटाळले। मुंबई महापालिकेकडे असा कोणताच प्रस्ताव नसल्याचं भाजपनं म्हटलं। निर्माण झालेल्या मोकळ्या जागेत अनधिकृत हिरवी पिलावळी यावी या भूमिकेत त्यांनी शपथपत्र देण्यापासून थांबवलंय का? हाच माझ्या चौकशीचा भाग आहे, हाच माझा आरोप आहे। राहता राहिला ज्या होर्डिंगच्या विषयामध्ये आज त्यांना पश्चातबुद्धी सापडली आहे त्याची सुद्धा मागणी आम्हीच केली, तर आयुक्तांनी सांगितलं असा कुठला विषयच नाही। कोस्टल रोडच्या कंत्राटात जाहिरात फलकांना बंदीची अट का घातली नाही असा प्रतिसवाल भाजपनं केलाय। कोस्टल रोडच्या बांधकामाच्या दर्जावर आधी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं। आता जाहिरातीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। चेतन ननावरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।